हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल. सो मी खूप मॉर्निंगला व्हिडिओज रेकॉर्ड करते, त्यामुळे आवाज थोडासा वेगळा येतो. सो प्लीज ॲड्रेस. सो हे आहे आपलं इंग्लिशचं महेश पाटील सरांचं ग्रामरचं बुक. सो मी असं डिसाइडेड केली की मी जसं डे टू डे लर्न करते त्याच्यामध्ये तुम्हाला डे टू डे टॉपिक सांगेन. तुम्ही सुद्धा त्या पद्धतीत तुमचे जे काही गोल्स आहेत किंवा डेली टार्गेट्स आहेत ते तुम्ही सेट करू शकता. तर तेही अशा प्रकारे इंडेक्समधलं पहिलं आपण बेसिक्स करणार आहोत. तर बेसिक्समध्ये हे बेसिक ग्रामर आहे. बेसिक ग्रामर्समध्ये हे जे मॉर्फोलॉजी, त्याच्यानंतर सेमेंटिक्स आणि सिंटॅक्स हे काय दिलेलं आहे ते तुम्ही रीड केलं तर ओके, बट ते काही नेसेसरी नाही. इथून आपल्या ग्रामरला खऱ्या अर्थाने सुरुवात होते. सब्जेक्ट, प्रेडिकेट, सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट, सब्जेक्ट, वर्ब आणि कॉम्प्लिमेंट हे जे सेंटेन्सचे स्ट्रक्चर आहे हे थोडंसं वेल नोन असेल तर इट्स गुड. त्याच्यानंतर सेंटेन्सेस आणि फ्रेजेसमधला हा जो काही डिफरन्स आहे, आय थिंक तुम्हाला सर्व काही व्यवस्थितरित्या दिसत असेल. सो अशा पद्धतीत जो आजचं तुमचं टार्गेट असेल ते असेल तुमचं हे सब्जेक्टचं जे स्ट्रक्चर आहे ते, मग सब्जेक्ट, फ्रेजेस, देन तुम्हाला सब्जेक्ट्स किती आहेत, मग सब्जेक्ट्समध्ये नाउन आणि प्रोनाउनमध्ये सिंग्युलर आणि प्लुरल कोणकोणते आहेत त्याच्यानंतर हे इट द्यायचा वापर, आणि देन हे कंपाऊंड सब्जेक्ट, नंतर ड्युअल जेंडर काय असतं म्हणजे स्त्री आणि पुरुषांसाठी वापरलं, दोघांसाठी सुद्धा वापरले जाणारे जे सब्जेक्ट आहेत त्याला ड्युअल जेंडर सब्जेक्ट किंवा ड्युअल जेंडर नाव असं म्हटलं जातं. हे सब्जेक्ट इनलार्जमेंट आहे ना, हे तुम्ही लर्न करा. सरांनी हे लेक्चरमध्ये नाही शिकवलेलं. जर तुम्ही विकीचे क्लासेस घेतले असतील तर हे तुम्ही हे ते लर्न करू शकता. याच्यावरती बेसिकला फ्रेश मिल्कचा हा जो क्वेश्चन आहे हा विचारला गेलेला आहे. सो तुम्ही ते सुद्धा लर्न करू शकता. आणि हे पोझिशन ऑफ द सब्जेक्ट. सो आजचं टार्गेट हे तुमचं पेज नंबर 7 पर्यंत राहील आणि ते तुम्हाला कंपाऊंड प्रेडिकेटपर्यंत लर्न करायचं आहे. देन उद्याचं जे टार्गेट आहे ते मी तुम्हाला देते, बट हे लेक्चर 1 असेल. लेक्चर 1मध्ये हे बेसिक्स आहेत. जर तुम्हाला याच्या नोट्सचे PDF हव्या असतील तर तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा, त्याच्यावरती मी ते अपलोड करून टाकेन. थँक्यू फॉर वॉचिंग.